नमस्कार, मी आज बनवणार आहे सुकट वांग। त्यासाठी मी इथे बारीक सुकट घेतली, याला जवला पण बोलतात। हा एवढा 20 रुपयाचा आहे आणि पाव किलोला थोडी कमी वांगी आहेत, 2 वांगी कमी आहेत। सुकट मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे। आता त्याच्यात मी पीठ घालते, कुठलंही पीठ चालेल, मिक्स करून घेते। आता मी ह्याच्यात पाणी घालून 5-10 मिनिटं बाजूला ठेवून देते, म्हणजे जी काही माती वगैरे असेल ती सगळी निघून जाईल। आता मी वांगी कापून घेते। सुकट वांग करताना वांगी अशी लांबच कापलेली छान लागतात। अशी एका वांग्याचे 4 भाग करायचे, हे असे करायचे। आता मी पाण्यात टाकते। ही वांगी माझी अशी लांब काप करून झालेली आहेत। आता ही सुकट मी थोडा वेळ भिजत घातलेली, आता मी धुवून घेते। माझी सुकट अशी 2-3 वेळा स्वच्छ धुवून झालेली आहे। वांगी पण मी धुवून घेते स्वच्छ। आता मी तेल टाकते। कांदा टाकते। दोन 3 कढीपत्त्याची पानं टाकते। आता मी टोमॅटो टाकते। हळद टाकते। अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट टाकते। आता ही सुकट टाकते। आता ही सुकट मी भाजून घेतली नव्हती, त्याच्यामुळे मी सुकट पण आता तेलातच छान भाजून घेणार आहे। सुकटच छान सुगंध येईपर्यंत मी तेलात आता सुकट भाजून घेणार आहे। आता सुकट चांगली भाजून झाली आहे, सुकटचा आता सुगंध यायला लागला। आता त्याच्यात मी वांगी घालते। गॅस लो करते। आणि 1.5 चमचा मी मालवणी मसाला घातलाय। पहिली वांगी पण चांगली आता तेलात परतून घेते। सुकट वांग्याला तेल थोडंसं जास्त लागतं, कारण सुकट आणि वांगी तेलात परतून घ्यायला लागतात। आता ही माझी वांगी आणि सुकट परतून झाली आहे। आता मी पाणी घालते, 1 ग्लास पाणी घेतलं। सुकटमध्ये मीठ आहे म्हणून मी वांग्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच मीठ टाकते। कोथिंबीर टाकते। थोडासा गरम मसाला टाकते। गरम मसाला नाही टाकला तरी चालेल।
उकळी काढून घेते. आता ही उकळी आलेली आहे. आता मी गॅस थोडासा मीडियम ठेवून परतून शिजवून घेते. आता मी बघते वांग शिजलंय का. वांग शिजलंय. आता जर असं पातळ रस्सा हवा असेल तर असं पातळ ठेवायचा आणि सुक्का हवा असेल तर पाणी आटवून घ्यायचं. आता हे पाणी सुकलं आहे. मी भाजी अशी सुकवून घेतली आहे. आता मी वाटीत काढून घेते. ही माझी सुकट वांग्याची रेसिपी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.